चैतन्य कॉलनीतून एकच आवाज, कुमार भाऊंना जाहीर पाठिंबा, विकासावर शिक्कामोर्तब, बोल्हेगावमध्ये कुमार भाऊंचा जंगी सत्कार. प्रभाग 8 मध्ये राजकीय उलथापालथ, चैतन्य कॉलनीचा ठाम कौल कुमार भाऊंसाठी. चैतन्य कॉलनीतून आज एकच आवाज घुमतोय, कुमार भाऊंचाच विजय. बोल्हेगाव परिसरात राजकीय वातावरण तापले असून चैतन्य कॉलनीतील नागरिकांनी एकमताने कुमार भाऊंना जाहीर पाठिंबा दिला आहे. घराघरातून गल्लोगल्लीतून उमटणारा हा आवाज आता संपूर्ण प्रभागाचं लक्ष वेधून घेत आहे. कुमार भाऊंनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा प्रभाव, त्यांचा सततचा संपर्क आणि कामाची ओळख यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे. या वाढत्या पाठिंब्यामुळे इतर उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून प्रभाग क्रमांक 8 मधील राजकीय गणित बदलताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कुमार भाऊंचा जाहीर सत्कार करण्यात आला. फुलांचा वर्षाव, जोरदार घोषणाबाजी आणि मोठी उपस्थिती पाहता हा सत्कार केवळ औपचारिक न राहता येणाऱ्या विजयाची नांदी ठरत असल्याची चर्चा आहे. यावेळी वैभव घोरपडे, अश्विन पवार, केशव धुमाळ, सुभाष घोरपडे, सर्जेराव गोरे, दीपक कोल्हे, निलेश मंचरकर, माणिक शिंगटे, सुदाम पारे, अविनाश आहेर, अनिल इथाते, अशोक चासकर, अमोल देशमुख, अर्जुन रोकडे यांच्यासह चैतन्य कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 8 मधून कुमार भाऊच निवडून येणार असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत असून बोल्हेगावमधील ही घडामोड पुढील राजकीय चित्र बदलणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी काळात निवडणुकाची तयारी चालू आहे, तर आपल्या वार्ड नंबर 8 मधून श्री नगरसेवक आपले कुमार भाऊ वाकळे, सर्वांचे लाडके नगरसेवक, कधी पण हा आवाज दिला तर हाकेला लगेच हजर राहणारे असं नेतृत्व, आणि हे खूप आपल्यासाठी कधी पण तुम्ही फोन करा हजर राहणार, आणि कोणतंही काम घेऊन जा, कधी कोणत्याही कामाला ते नाही म्हणणार नाही, मी करतोच, आणि प्रयत्न त्यांचे 100% असतात प्रत्येक कामामागे. फक्त आपल्याला 5 वर्षातून त्यांना एकदाच एक संधी येते आपल्याला, फक्त मतदानाची, तेवढंच काम आपल्याला करायचंय, आणि तेच काम आपल्याला फक्त प्रामाणिकपणे करायचंय सर्वांना. म्हणजे आपल्याला काय होतं, प्रामाणिकपणे आपण जर काम केलं ना, आपल्याला ते पण आपलं एखादं काम घेऊन गेलं ना, ते पण प्रामाणिकपणे आपले सगळे कामं करतात. त्याच्यामुळे कोणी न चुकता, आपल्याला चिन्ह पण माहिती असेल, ते घड्याळ चिन्हाला आपल्याला सगळ्यांना मतदान करून त्यांना बहुमताने विजय करून आणायचा, आणि गुलाल हा भाऊंचाच उधळायचा आहे आपल्याला. आम्हाला आपण नगरसेवक म्हणून नाही, तर आम्हाला आमचे भाऊ म्हणूनच आहे, आणि आम्हाला आमचे भाऊ म्हणूनच कायम राहणार. आमचं ही चैतन्य कॉलनी एक परिवार आहे, आणि या परिवारातील एक सदस्य म्हणूनच तुम्ही आमच्यासाठी आहात. म्हणजे एकदम लहानातली लहान गोष्ट, कोणतीही अडचण ही फक्त आपले भाऊच सोडवू शकतात, ही आम्हाला माहीत आहे, आणि त्यामुळे आम्ही आपल्याला एक सदस्य म्हणूनच मानतो आमच्या परिवारातील. आणि येणाऱ्या पंचवार्षिकसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि ह्याच नाही तर जितक्या पंचवार्षिक येतील तितक्यासाठी आमचा चैतन्य कॉलनी परिवार आपल्या पाठीशी उभाच राहणार आहे. की आजच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या युगामध्ये आम्ही कायमच भाऊंचेच फॉलोअर्स आणि भाऊचे सबस्क्रायबर राहणार आहोत. असताना त्यांनी जनतेला आव्हान केलं, काय, कुठल्याही 2 गोष्टी मला सांगा, मी तुमच्या लगेच पूर्ण करतो. जनतेने त्यांना सांगितलं, आमच्या गावामध्ये चांगलं रुग्णालय नाहीये. त्यांनी लगेच खिशातून फोन काढला, फोन लावला कुठल्या तरी नेत्याला, आणि अशा गावामध्ये या ठिकाणी रुग्णालय नाहीये, तातडीने या गावाची रुग्णालयाची अडचण दूर करायची आणि या गावाचा प्रश्न सोडवायचा, असं फोन करून समोरच्या नेत्याला त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी परत विचारलं की दुसरी अडचण काय. नागरिक म्हणाले, आमच्या गावात एकाही मोबाईलला नेटवर्क नाही. लक्षात आलं का तुमच्या? आमच्या गावात एकाही मोबाईलला नेटवर्क नाही, तेवढी नेटवर्कची आम्हाला सोय करून द्या. अशा पद्धतीचे नेते आपल्याकडे येणार आहेत आणि आपल्याला आश्वासन देणार आहेत. पहिल्यांदा हॉस्पिटलचं फोन करून आश्वासन देणार, आणि नंतर लोक त्यांना नेटवर्क नाही म्हणून सांगणार, आणि मग आम्हाला नेटवर्कची सोय करून द्या म्हणून सांगणार. त्यामुळे अशा लोकांपासून आपण सावध राहायचंय. कुठल्याही भूलथापांना म्हणा किंवा कुठल्याही आश्वासनाला बळी जायचं नाहीये.
आणि आपला भूतकाळ आपण विसरायचा नाहीये. कारण भूतकाळातून आपल्याला वर्तमान काळात कुणी आणून उभा केलं, आपल्या पायाखाली रस्ता नव्हता, आपल्याला रस्ता कुणी करून दिला, चिखल तुडवत आपण चालत होतो. आज आपल्या पायाखाली सिमेंटाचा रस्ता आहे, तो रस्ता कुणी आणून दिला. आणि आता अजून एक गोष्ट सांगतो, आपण कुठल्याही कॉलनीतून फिरा, कुठल्याही कॉलनीत जा, 90% किती 90% रस्ते पूर्ण झालेले आहेत. आणि त्या रस्त्यावर कुणाच्या संयुक्त विद्यमाने आणि कुणाच्या कार्यातून हा रस्ता झालाय तेवढा बोर्ड वाचायचा. आता समोरून नावं येत आहेत, मी काही नाव अजून सांगितलेलं नाहीये. त्यामुळे ही जी जागरूकता आहे ही शेवटच्या दिवसापर्यंत आपल्यामध्ये राहून द्या. 26 अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगाखाली आपल्या या बोलेगाव नागापूर परिसरामध्ये एक सुंदर आणि सुशिक्षित नागरिकांची ही चैतन्य कॉलनी आणि या चैतन्य कॉलनीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराचं नव्हे तर विजयाचा सत्कार खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आपण भाऊंचा ठेवला. त्याबद्दल मी सर्वांचं प्रथमतः भाऊंच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. कारण तुम्ही कुठेही पहा, एकच व्यक्तिमत्व असं या नगर शहरामध्ये दिसतं की निवडणूक लागण्याच्या आधी, अजून निवडणूक लागली नाही आपली, परंतु त्याआधी नक्कीच एका 250 ते 300 सत्कार कुमार भाऊंचे आपल्या या परिसरामध्ये प्रभागामध्ये झालेले आहे. याचं कारण असं आहे की या नागरिकांमध्ये भाऊंबद्दल जो काही विश्वास आहे आणि जी काही निष्ठा आहे ती निष्ठा या सत्काराच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहे. कारण जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा आपण हाक मारली आणि तेव्हा भावासारखे धावून आले आणि आपल्याला त्या अडचणीतून सोडून आणलं. नक्कीच आपण गेल्या 12 वर्षापासून या परिसराचा आपण अनुभव घेतला. विकास ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी दळणवळण वाढतं, ज्या ठिकाणी दळणवळण वाढतं त्या ठिकाणी त्या प्लॉटची, त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढत असतं आणि नक्कीच ते व्हॅल्युएशन आपलं वाढलेलं आहे. याला एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे कुमारभाऊ वाकळे पाटील आणि त्यांच्या पाठीमागं ज्यांचा हात आहे, खऱ्या अर्थाने एक नगर शहराचं लाडकं नेतृत्व, हॅट्रिक आमदार आणि विशेष करून आपल्या परिसरावर ज्यांचं प्रेम आहे असे संग्राम भैया जगताप. आणि नक्कीच आज जसं तुम्ही प्रेम दिलं तसंच येत्या काळामध्ये तुम्ही प्रेम द्या. तुम्ही जेवढं प्रेम देता त्याच्या डबल भाऊ प्रेम देतील हा मी विश्वास तुम्हाला देतो. कारण हे व्यक्तिमत्व एक वेगळं आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे, विकासाला सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे. कुठंही दुसरं तिसरं न बोलता विकासाची चर्चा करून त्या चर्चेतून तो विकास कसा होईल आणि आपली कॉलनी, आपला परिसर हा सुशोभित कसा होईल हेच ध्येय, हेच नेतृत्व घेऊन हे चाललेलं व्यक्तिमत्व आहे. आता सांगितलं की मी सभापती झालो. सभापती तर झालेलेच आहेत, पण आमच्या सर्वांचा एवढा पाठिंबा आहे तुम्हाला की तुम्ही यापुढे महापौर व्हावं ही आमची अपेक्षा आहे आणि आमचा आशीर्वाद तुमच्याबरोबर सतत असणार आहे. च्या माध्यमातून आतापर्यंत झालेले कार्य कुठंच असे कमी पडलेले नाही. आतापर्यंत झालेलं कार्य सुरुवातीपासून भाऊ अपक्ष म्हणून उभं होते, सुरुवातीपासून आमच्या कॉलनीपासून त्यांची सुरुवात झालेली आहे. आम्ही वाघ मॅडम आणि ताकोले सर याने सुरुवात केलेली आहे आणि ही साथ आम्ही सोडणार नाही, भाऊला शेवटपर्यंत सोडणार नाही. त्यावेळेस मी अपक्ष होतो, त्यावेळेसपासून या चैतन्य कॉलनीने, चैतन्य कॉलनी पण काका आपण नंतर नाव दिलं, त्याच्या आधी कॉलनी नाव नव्हतं, पण या कॉलनीने अपक्ष असल्यापासून कायम माझ्या पाठीशी उभा राहिली. मतांच्या स्वरूपातून असेल, कोणत्याही माझा कार्यक्रम असेल, काही असेल, तर या राघवेंद्र स्वामीनगरमधील चैतन्य कॉलनी, राघवेंद्र स्वामीनगरचा परिसर हा अपक्ष असल्यापासून माझ्यासोबत राहिलेला आहे. आणि आज जे आमचे बंधू पंकज शेठ म्हणाले की या रस्त्याला 12 वर्ष आले, पण जसं करणारा जरी चांगला असेल तर टिकवणारे पण चांगले पाहिजे. तशी ही कॉलनी जी आहे, आज या 12 वर्षामध्ये या लोकांनी एकदा सुद्धा रस्ता फोडला नाही, म्हणून आज टिकला.
याच दर्जाचा आपण प्रत्येक ठिकाणी रस्ता करतो. पण आज मला मनापासून आनंद वाटतो की आपल्या या सगळ्यात प्रथम आपल्या या राघवेंद्र स्वामी नगरमधील चैतन्य कॉलनीने आपल्याला जाहीर पाठिंबा जाहीर केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्याप्रमाणे 12 वर्ष, समजा एक तपच झालं 12 वर्ष जसं तुमच्या सेवा कायम केली, यथाशक्ती असन, जसं असन तसं असन, पण स्थानिक नेत्यांपेक्षा कधी उजव्या बाजूने या ठिकाणी आपल्या भागात आपण काम केलेलं आहे. कारण आपल्याला माहिती, पूर्वी आपल्या प्रभागामध्ये बरीचशी कामं नव्हती, ती आता या 12 वर्षाच्या काळामध्ये आपण संग्रामभाईंच्या माध्यमातून केली आहे. आणि इथूनही पुढं तुमचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या मागं आहे तोपर्यंत मी ही जनतेची अहोरात्र सेवा आणि आपल्या प्रभागाचा विकास हा करणार आहे. की बऱ्याच जणांना पंकज शेट वाटलं, आपल्या म्हणजे माझी मंडळी प्रचार करते, बऱ्याच जणांना वाटलं तीच उभा राहणार आहे का, पण तसं नसून तर एक तिचा बी सहभाग महिलांचा असला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे, जर आपल्या घरातील महिला आली तरच इतरही महिला तिच्याशी बोलतात किंवा संपर्क वाढतो. कारण पुरुषाची जास्त महिला बोलायला लाजतात किंवा जमत नाही. त्यामुळं आता प्रचाराची पद्धतही बदललेली आहे, महिलांना महिलांमध्ये आणि माणसांना माणसांमध्ये प्रचार करावा लागतोय. उभा मीच राहणार आहे. कारण बऱ्याच जणांची त्या प्रभागामध्ये वरपे मामा चर्चा सुरू झाली, घरचे फिरायला लागले, त्यांना वाटलं घरचेच उभा राहणार आहे. पण आपण आपली उमेदवारी पुरुषमधून आपण पुरुष गटातूनच फायनल करणार आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या कॉलनीचं काही काम असेल, राघवेंद्र स्वामी नगरमधलं काही काम असेल ते मला सांगत राहा. आणि मला बाब वाटते, कारण बऱ्याच जणांनी 5 वर्षच काही नाही केलं. आता तर त्यांना कारणच आहे त्या निवडणूक आली म्हणून. पण आपल्या रस्ते आज सुद्धा रेणुका नगर भाग असेल, तुम्ही जाऊन पहा, आपल्या या निखिलराव सिंगचा पलीकडचा रस्ता असेल, हे आजही आपले रस्त्याची कामं ही सुरू आहेत. आणि अजूनही जोपर्यंत निवडणूक चालू राहिली तरी आपले काही कामं चालूच राहणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सर्वात प्रगतीचं लक्षण म्हणजे रस्ता आहे. रस्ते जर चांगले असतील तरच आपल्या भागात प्रगती येते. आणि पुन्हा एकदा तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे सुद्धा आपल्या पॅनलला जे सुद्धा लोक असतील, आपल्याला जसं तुम्ही माझं काम करता तसंच त्याचप्रमाणे त्याच शक्तीने आणि त्याच इच्छेने आपले जे 4 उमेदवार आहेत त्यांचं काम करावं. कारण 4 सीटर निवडून द्या, मी अजून निधी संग्रामभाईंकडून घेऊन येईल. आणि जसं आपल्याला सभापती मागच्या वेळेस आपल्याला होता आलं, तसंच यावेळेस सुद्धा आपल्याला संग्रामभाईंच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये जर आपला पॅनल निवडून आला चांगल्या मताधिक्याने, तर आपल्याला चांगलं पद द्यायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती करतो की जे सुद्धा उमेदवार आपल्या पॅनलला असतील तर त्यांना सुद्धा त्याच मताने विजयी करा, हे तुम्हाला बोलतो. आणि पुन्हा एकदा माझा इथं बोलून आदर सत्कार केला व जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.